सह्याद्री सहकारी साखर कारखाना पहिली उचल 3204 रुपये देणार असून आता यापुढे सभासदांना घरपोच साखर ही मोफत मिळणार असल्याची घोषणा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली। आज मंगळवारी 31 डिसेंबर रोजी सह्याद्री कारखान्याच्या 3 लाख क्विंटल पोत्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखान्याच्या 50 वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला। कारखान्याची विस्तारवाढ, कारखान्याच्या माध्यमातून सोडवण्यात आलेला पाणी प्रश्न अशा मुद्द्यांवर लक्ष वळवत सह्याद्रीच्या सभासदांनी आजवर जो विश्वास टाकला तो टिकवण्याचं काम प्रामाणिकपणे केले असल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच कारखान्याची विस्तारवाढ होत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे। आगामी काळात त्यासाठी कारखान्याला सातत्यपूर्ण ऊस घालणाऱ्या 15,000 सभासदांची वाढ करण्यात येणार असून नव्या कामगार भरतीसह जुन्या कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार असल्याचे यावेळी बोलताना चेअरमन बाळासाहेब पाटील म्हणाले आहेत। यावेळी सुनील माने, देवराज पाटील, शहाजी क्षीरसागर, मानसिंगराव जगदाळे व कारखान्याचे संचालक मंडळ सभासद उपस्थित होते। आपण सोरेपारी भागामध्ये सुद्धा 50 मीटरपर्यंत पाणी देण्याचा सरकारने निर्णय घेतला, पण त्याच्यावर सुद्धा 100 मीटरपर्यंत पाणी मिळालं पाहिजे। यासाठी आपण प्रयत्न केला आणि मी व्यक्तिशः तुम्हाला सांगतो की सुनील तटकरे हे त्या काळी जलसंपदा मंत्री असताना सांगलीचे पाटील नावाचे रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह होते, त्यांच्याकडून आम्ही एक सर्वे केला आणि एक प्लॅन एस्टिमेट तयार केला आणि त्यामध्ये असं होतं की या ज्या पाल इंदोली योजना आहेत ज्या चालू झाल्या पण आता बंद आहेत, कारण लोक ताब्यात घ्यायला तयार नाहीत, सरकार योजना चालू करायला तयार नाही। आणि त्या काळामध्ये आपण असं मांडलेलं होतं की त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये, त्याच्यापेक्षा कमी विजेमध्ये तारळी धरणाच्या खाली त्या ठिकाणी पंपिंग करायचं, एकाच ठिकाणी पंपिंग करायचं आणि ते पाणी चोऱ्याच्या वर म्हणजे पाटण तालुक्यात जिथं वेखंडवाडी आहे त्या वेखंडवाडीपासून टनेल काढून ते पाणी आणायचं की जेणेकरून पंपिंग न करता ते 100 मीटरपेक्षा वर म्हणजे अगदी चोरजवाडीला सुद्धा पाणी त्या ठिकाणी मिळू शकत होतं। अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी प्लॅन एस्टिमेट त्याला दाखवलं। पण प्रश्न असा आला की अधिकाऱ्यांनी सांगितलं की याचे 2 टेंडर झालेले आहेत, पाल इंदोलीचे टेंडर दिलेले आहेत, वर्क ऑर्डर दिले आहे, म्हणून हे प्रपोजल आपलं मागं राहिलं। अजूनही कुणाला बघायचं असेल तर कारखान्यातून तुम्ही त्या ठिकाणी बघा, कारखान्याच्या माध्यमातून मिळते त्याचा वापर हा सर्वसामान्यांसाठी व्हावा ही भूमिका होती। ठीक आहे, त्याला अपयश आलं, पण आजही माझी शासनाला विनंती राहील की किमान 50 मीटरपर्यंत जे पाणी आहे त्या योजना चालू कराव्यात। त्याचप्रमाणे तिथल्या लोकांनी सुद्धा त्या योजना चालू करण्यासाठी त्या हातामध्ये घ्याव्यात, अशा प्रकारची विनंती सुद्धा या निमित्तानं आपणा सर्वांना या ठिकाणी करतो। आणि त्याच्याही पुढे जाऊन आता शासनाची जबाबदारी आहे। आता हे शासन आले, या शासनानं चोऱ्या आणि परिसराला पाणी द्यावं, तो त्या भागाचा नैतिक अधिकार आहे। कारण जमिनी घेतल्या 50 मीटरच्या वरच्या, पुनर्वसन केलं 50 मीटरच्या वर, मग त्यांना पाणी देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे आणि मग ते पाणी द्यावं अशा प्रकारची सुद्धा शासनाला विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो। बऱ्याच शेतकऱ्यांना ही कल्पना नाही की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कुठपर्यंत कार्यक्षेत्र आहे, तर जुना खानापूर तालुक्यामधली 56 गावं आहेत, त्यामध्ये आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मगाव देवराष्ट्रे, तिथं सुद्धा आपले सभासद आहेत। त्याच पद्धतीनं तिथं शेजारी कुंभार गाव आहे, त्या कुंभार गावाची आणि क्रांती कारखान्याची शिवेक आहे, तिथे एक कुंभार गाव आहे, तिथं सुद्धा आपले सभासद आहेत। बाळवणीला जिथं आतषबाजीची दारू तयार केला जातो त्याही ठिकाणी त्या ठिकाणी ते कार्यक्षेत्र आहे। मागच्या आठवड्यामध्ये मी बाळवणीला एका लग्नाच्या निमित्ताने गेलो होतो, जुन्या सभासदांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, पण इतका आमूलाग्र बदल घडलाय
की ताकारीचं पाणी आल्यामुळे बगल तिकडं ऊस आहे. पूर्वी कुठं तर ऊस दिसायचा, ते त्या ठिकाणी कार्यक्षेत्र आहे. माहुली आहे, गारडी आहे. गारडीच्या खाली तर खटाव तालुक्याचा मायनीचा भाग त्या ठिकाणी आहे. आपल्या खटाव तालुक्यामध्ये सुद्धा भूषणगड पासूनचं हे कराड उत्तर मधली गावं, पुसेसावळी परिसर, राजाच्या कुर्ले, जयरामसे वडगाव हे आहेतच. वांजोळी, चोराडे, राटणे. पण इरेकाठी असलेलं, इरेवर आधारित असलेलं आंबवडे तालुका खटाव, त्याचप्रमाणे निमसोड तालुका खटाव, इथं सुद्धा जवळजवळ 250-250 सभासद आपले आहेत. तिथं तेही कार्यक्षेत्र आपलं आहे. तालुक्याचा आपला हा उत्तर भाग तर आहेच, परंतु त्याचबरोबर तांबवे परिसरात तांबवे, आरेवाडी, गमेवाडी, डेरेवाडी, साजूर ही गाव आहेत. आणि आपण अशी भूमिका घेतली नाही की निव्वळ जर लोकांनी ऊस पिकवला तरच आम्ही गाळणार, अशी भूमिका आपण घेतली नाही. आपण त्या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून मग साजूरची योजना असेल, आरेवाडी गमेवाडीची योजना असेल, इकडे हायवे पट्ट्याला तळबीडची योजना असेल, वराड्याची योजना असेल, उंबरजची योजना असेल की जी आता बंद आहे, कोर्टीची योजना आहे, पेरले इंदुलीची योजना, या योजना आपण चांगल्या चालवल्या. आपण हे टप्पे मगाशी तुम्हाला सांगितले 7,500 मेट्रिक टनापर्यंत गेलो. पुन्हा नंतर काय आलं की ऊसाची उपलब्धता वाढत गेली. त्या दरम्यानच्या काळामध्ये 97 घटना दुरुस्ती आले. हर्षवर्धन पाटील साहेब हे सहकार मंत्री होते आणि 97 घटना दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळं त्याने अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुकीला त्या ठिकाणी मुदतवाढ दिली. पण त्यात त्यांनी अट अशी घातली की तुम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. आणि मग धोरणात्मक निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही तर आर्थिक निर्णय घेऊ शकत नाही, असा अर्थ अधिकाऱ्यांनी काढला. आणि त्यामुळं आपली विस्तार वाढ त्या काळामध्ये आपलं प्रपोजल असताना, आपल्या विचार लोक असताना थांबला. पुन्हा नंतर 14 ते 19 भाजप शिवसेने सरकार आलं. त्या काळामध्ये मी प्रयत्न केला. त्या काळामध्ये जवळजवळ 15,000 हेक्टरच्या वर ऊसाची नोंद झाली होती. पण तिथं सुद्धा राजकीय दृष्ट्या आपल्याला परमिशन मिळाली नाही. तर बदल करायचे आणि बॉयलिंग हाऊसमध्ये काही बदल करायचे, बॉयलर एक नवीन घ्यायचा असो. पण साधारणपणे 40-45 वर्षानंतर टेक्नॉलॉजी बदलते आणि टेक्नॉलॉजी बदलल्यामुळं मग ते बदल आपण अवगत करू शकत नाही. जुन्यामध्ये त्यामध्ये मॉडिफिकेशन करायला त्रास होतो म्हणून अनेकांचा सल्ला घेतला आणि या प्लॅनच्या शेजारी 3,500-4,000 टनाचा एक वेगळा प्लॅन टाकलेला आहे. तुम्ही आता इथं आलेला आहात, तुम्ही आता हे झाल्यानंतर जाऊन बघून या काम कुठपर्यंत आलंय ते. त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. काम बघा. दरम्यानच्या काळामध्ये एक वादळ झालं 23 मे 23ला, त्याच्यामुळे नुकसान झालं. सुदैवानं तिथं जीवितहानी काय घडली नाही. मग आता या 2 गोष्टीमुळे DPR आणि वादळ, त्यामुळे प्रकल्पाला वेळ होत गेला. पण आता अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या बरीचशी कामं आहेत. बॉयलरचं काम, बॉयलर पलीकडे बाजूला आपण घेतलेलं आहे. स्प्रे पॉइंट सुद्धा आपण पूर्वेला त्या ठिकाणी घेतलेला आहे. स्प्रे पॉइंट म्हणजे पाणी जिथे स्प्रे केलं जाते ते आपण पूर्वेला त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि आपण शुगर कमिशनरकडून जे एक्सपान्शनसाठी परमिशन घेतली ती 11,000 मेट्रिक टनाला घेतलेली आहे. 11,000 मेट्रिक टनाला आपण घेतलेले आहे. सह्याद्रीची परिस्थिती अशी आहे की जर कोणी पैसे दिले ना सहकारी तत्वावर तर 18,000चा प्रकल्प होऊ शकेल, एवढा ऊस आहे. लोकांचा विश्वास आहे, जो 40-42% ऊस बाहेर जातो. अन्य काही कारण त्याला आहेत, अन्य काही कारण आहेत. पण आपण नियमानं ऊस तोडतो, नंबरनं तोडतो. काही लोकांना आवडत नाही ते, पण त्याला इलाज नाही. सहकारामध्ये त्या ठिकाणी सर्वांना समान न्याय देणं गरजेचं असतं. हा आपला हा तुपला करून त्या ठिकाणी चालत नाही. शेतकऱ्याला त्या ठिकाणी राग येतो. आणि जर असे काही निर्णय घ्यायचे म्हणलं तर सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये अन्नागुंदी त्या ठिकाणी निर्माण होईल.
मूळ आपला अलीकडचा प्लांट आहे तो 2.5 टनाचा, त्याच्या पुढचं बॉयलर ते आता आपण भविष्यात बंद करणार आहोत. पलीकडची 95-96ला बसलो टेक्समॅको मिल, ते 5 त्या ठिकाणी टेंडम आहेत. ती मिल त्याच्यावर साधारणपणे आता ॲव्हरेज काढला तर 6,000च्या पेक्षा जास्त 7,000 मेट्रिक टनाचं त्या ठिकाणी गळीत होतं. आणि ही आता 3.5-4ची केली तर 11,000च्या प्लस आपण कळीत करू. टेक्समॅकोच्या मिल मधल्या जर का पुढच्या 2-3 मिल बदलल्या, बॉइलिंग हाऊस थोडा बदल केला तर इथे गळीत त्या ठिकाणी वाढू शकेल. हे सगळं करत असताना आपण एक अल्फा लेवलची डिस्टिलरी एक आपण 50 लिटरची त्या ठिकाणी चालू केली होती. ती गेली 40 वर्ष सुरू आहे. सरकारचे केंद्र सरकारची धरसोड अशी आहे की गेल्या वर्षी म्हणजे त्याच्या अगोदर 3-4 वर्ष शासनाने एक निर्णय घेतला की जे कारखाने बी हे पासून इथेनॉल तयार करतील त्यांच्या व्याजामध्ये निम्मी सवलत ही केंद्र सरकार देईल. आणि त्याप्रमाणे राज्यातल्या अनेक कारखान्यांनी इथेनॉलचे प्रकल्प हातामध्ये घेतले. आपणही त्या ठिकाणी 1 लाख लिटरचा इथेनॉलचा प्रकल्प हा हातामध्ये घेतला. त्याचंही काम झालं. गेल्या वर्षी काही त्या ठिकाणी आपण इथेनॉल तयार केलं, काही 1.5-2 महिने फक्त चालला असेल जास्त. आणि पुन्हा मग साखरेची टंचाई म्हणून केंद्र सरकारने त्याच्यावर परत बॅन आणला. पुढच्या वर्षी, यावर्षी त्याची ट्रायल तर होईलच, पण पुढच्या वर्षी बी हेवीचाही प्लॅन चालू राहील, सी हेवीचाही चालू राहील. कारण जे 1 लाख लिटरची डिस्टिल आपण घेतलेलं आहे त्याच्या बॉयलरची क्षमता आहे 35 टन आहे. आपल्याला 1 लाख लिटरसाठी लागते 25 टन. 10 टन जे शिल्लक राहते ते आपण त्या 50,000 लिटरच्या डिस्टिलला स्टीम देणार आहोत की जी आपण पूर्वी याच बॉयलर बदले घेत होतो. तेव्हा इकडचा ताणही त्या ठिकाणी कमी होईल. आणि त्यामुळे पुढच्या वर्षी 2 डिस्टिलरी आणि 2 कारखाने हे त्या ठिकाणी जवळ. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की 50 वर्षानंतर एका वेगळ्या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत. 50 वर्ष या कार्यक्षेत्रामधल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, सभासदांनी, सह्याद्रीला साथ दिलेली आहे. हे 50 वर्ष पार होत असताना ज्या ज्या शेतकरी बांधवांनी, अधिकारी, कर्मचारी या सर्वांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे अतिशय मनापासून मी आभार मानतो. आणि भविष्यामध्ये याहीपेक्षा अधिक चांगलं काम सुवर्णकाळ येण्यासाठी आपल्या सध्याच्या सर्व मंडळींनी साथ आणि सहकार्य द्यावं अशा प्रकारची सुद्धा विनंती या निमित्तानं या ठिकाणी आपणा सर्वांना करतो. आपल्याकडे सुदैवाने तसं होत नाही, लोकांचा विश्वास आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये प्रत्येक कारखान्याला सांगितलं की तुम्ही दर किती देता ते सांगा. मग त्याप्रमाणे कार्यकारी संचालक, चीफ अकाउंटंट सगळी मंडळी गेली. काही कारखाने त्या मिटिंगला जाहीर केलं, काही कारखाने म्हणले आमच्या चेअरमन साहेबांची आमची भेट झालेली नाही, आम्ही पुन्हा निर्णय त्या ठिकाणी देतो. आणि मग तशा प्रकारची एक मिटिंग झाली. पुन्हा नंतर एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितले की पुढच्या वेळी आल्यानंतर सर्वांनी आपापले जे काही दर असतील ते त्या ठिकाणी सांगितले पाहिजे. आणि मग त्यामध्ये जर आपण बघितलं तर रायबापू कारखान्याने 3200 दर जाहीर केला. कृष्णा कारखान्याने 3200 रुपये दर जाहीर केला. शरयू जो आहे फलटण त्याने 2850 दर जाहीर केला. श्रीराम जवाहर त्याने 2850 केला. गोपूजनं 2850 केला. मान खटावनं 2900 त्या ठिकाणी केला. बाळासाहेब देसाईने 2700 दर त्या ठिकाणी जाहीर केला. आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी 3200 रुपये देऊ. आपण साधारणपणे असं गृहीत धरलेलं आहे
की रिकव्हरी जी आहे ती रिकव्हरी आता वाढत जाईल. BHVची रिकव्हरी त्यामध्ये काउंट केली जाईल आणि मग 12.5 रिकव्हरीला अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं 3200 जे आपण पहिला हप्ता वर्ग करणार, तर मी सांगितलं की त्याच्याऐवजी आपण 3204 देऊ पहिला हप्ता आणि पुन्हा काही रक्कम मागं राहील साधारणपणे 50 रुपयाच्या दरम्यान, ती नंतर आपण देऊ. पण आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या नशिबानं जर BHVचं प्रोडक्शन शेवटपर्यंत चालू राहिलं, किंवा आता एक आपण पेपरमध्ये वाचत असाल की एक SMP किती असावी, 3100 रुपये SMP आहे, म्हणजे 3100च्या खाली साखर विकायची नाही असा कायदा आहे. मी मंत्री असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी मागणी केली ती 3600 रुपये दर करावा, ती काही केंद्र सरकारनं मान्य केली नाही. हर्षवर्धन पाटील साहेब त्या ठिकाणी नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष झाले, त्यांनी 42 रुपयाची मागणी केली, तीही मान्य झाली नाही. पण असे म्हणतात की साधारणपणे ती जी SMP आहे ती वाढेल आणि ती वाढली की साखरे दर अजून वाढतील. कारण आता FRP ज्या प्रमाणात वाढते त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी SMP वाढणं हे गरजेचं आहे. त्यासाठी केंद्र सरकारचं हे सहकार्य अपेक्षित आहे. सुद्धा असले पाहिजेत आणि नियमित ऊस करणारे त्या ठिकाणी असावेत, म्हणून ज्यांचा ऊस सातत्यानं येईल त्यांना त्या ठिकाणी सभासद सुद्धा करून घेण्यात येईल. आता माझ्या पुढे एक मोठा प्रश्न असा आहे की बऱ्याच कुटुंबामध्ये मयत व्यक्ती झाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय कागदपत्राची पूर्तता करत नाहीत आणि मग ते बरेचसे प्रकरण पेंडिंग आहेत, ऑडिटमध्ये ते निघतं. आणि म्हणून आम्ही नेहमी आवाहन करतो की तुम्ही आम्हाला कळवत जावा किंवा असं आहे. त्या दुसरा प्रॉब्लेम काय होतोय की बहिणींच्या सह्या येत नाहीत आणि बहिणींच्या सह्या न आल्यामुळे पुन्हा प्रश्न निर्माण होतो. 2 केसेस अशा आहेत की सख्या भावाने सही दिल्या पण आता ते म्हणतात ही माझी सहीच नाही. प्रश्न येतात, आम्ही जागेवर सोडवायचा प्रयत्न करतो, पण ते सुद्धा जे मयत वारसचे आहेत शेवटी तुमचा तो हक्क आहे, पण तुम्ही त्याची कागदपत्राची कृपा करून पूर्तता ही त्या ठिकाणी करावी अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो. आणि आपण सभासद शेअर्सची संख्या आपली 60,000च्या दरम्यान आहे. सभासद जरी 76 असले तर शेअर 60,000 आहेत, ते आपल्याला 75,000 पर्यंत न्यायचे आहेत. त्यासाठी सुद्धा आमचा संचालक मंडळाचं काम त्या ठिकाणी चालू राहील. आणि ऊसाच्या तोडीच्या बाबतीमध्ये काही सूचना येतात, त्याच्यामध्ये आम्ही काही बदल करतो, कुणावर अन्याय होऊ नये भूमिका त्या ठिकाणी घेतो. काही लोकांची मागणी असते की सभाचा ऊस तोडला पाहिजे, बाकी कशाला तोडताय असा प्रश्न असतो. पण घराघरामध्ये 2 भाव असते, एका शेअर असतो एखादा नसतो.